नाही, आज खरं चंद्रकांत दादा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु त्यांचा दौरा सांगलीला असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी मला हा निरोप दिलेला होता की संस्था चालकांच्या संदर्भामध्ये जर काही अडीअडचणी असतील तर आमचे 3 आमदार व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्यासोबत संस्था चालकांच्या सोबत आपण एक सविस्तर मिटिंग घेऊ असा निरोप मला चंद्रकांत दादांनी दिला. शालेय शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसे साहेबांनी देखील दिला. आणि म्हणून मी सांगितलं की आम्ही व्यासपीठावर असलेले आमचे 3 आमदार आणि मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेईन आणि संस्था चालकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांच्यासाठी आम्ही बैठकीचं आयोजन करू. पण ज्या पद्धतीने या संस्था आहेत, तुम्ही सांगितलं की संस्थेमध्ये भरती होताना बाहेरच्या शिक्षकांना घेतलं जातं, पिऊन असेल विशेष करून यांना बाहेरच्या घेतलं जातं, मात्र मागून तुमच्या लगेच आवाज आला की पवित्र पोर्टलमुळे कुठेतरी या भरती प्रक्रियेमध्ये नाही, काही संस्थांची प्रोसिजर भरतीची आहे ही वेगळी आहे. उदाहरणार्थ अल्पसंख्याक दर्जा असलेल्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये कुठं, म्हणून मी जास्त त्याच्यावर काही बोललो नाही. माझं फक्त त्याच्यातलं म्हणणं असं, मी काही संस्था चालकांना मार्गदर्शन पण करणं एवढा मोठा नाही. माझं म्हणणं त्यांना मी असं सांगितलं की एखादी व्यक्ती तात्पुरत्या स्वरूपाची 10-10 वर्ष तुमच्याकडे काम करत असते, अशांचाच प्रस्ताव जर शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेला तर त्याच्या कुटुंबाला देखील समाधान मिळतं की ज्या ठिकाणी 2,000, 3,000, 5,000मध्ये आपल्या मुलानं किंवा आपल्या नवऱ्यानं काम केले शिक्षक म्हणून आणि तोच जर परमनंट झाला तर ते समाधान मिळतं. एवढीच त्याच्यातली भूमिका होती. सर, दुसरीकडे शिक्षण संस्था ज्या पद्धतीने ॲडमिशनचा विषय तुम्ही काढला, विशेष करून काही ॲडमिशन घेताना त्रास होताना पाहायला मिळतो, त्यामुळे राजकीय नेत्यांनी फोन केल्यानंतर ॲडमिशन होत नाही, मी काय, माझं भाषण पूर्ण तुम्ही ऐका. मी असं सांगितलं की राजकीय कार्यकर्ता जेव्हा ॲडमिशनसाठी फोन करतो तर त्याचा उद्देश एवढाच असतो की आपल्या मतदारसंघातला, आपल्या परिसरातला आर्थिक दुर्बल घटक जो आहे त्याला जर शिक्षणाची संधी संस्थेनं प्राप्त करून दिली तर ते आमच्या फोनमुळं व्हावं, हीच त्यातली भावना आहे. याच्यावर मी कुठेही संस्थेला क्रिटिसाईज केलं नाही. अतिशय संस्था महाराष्ट्रातल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आहेत आणि याच शिक्षण क्षेत्रामुळं महाराष्ट्राचं नाव फार मोठं झालेलं आहे. दुसरं त्यांना फक्त मी एक विनंती केली की काही, आता मला तिथले अध्यक्ष देखील सांगत होते पाटील साहेब, की जो मुद्दा मी भाषणामध्ये मांडला की काही संस्थांमध्ये डिस्प्यूट आहे आणि त्या डिस्प्यूटमुळं काही भरत्यांचे जे आहे ते होत नाहीत. तर त्यांनी मला असं सांगितलं की परवा 78 कॉलेजेसना जे अनुदान देण्याचा निर्णय शासनानं चांगला घेतला, त्यातल्या 62 लोकांनाच आम्ही अनुदान देऊ शकलो आणि पुढच्या ज्या काही 12-15 ज्या संस्था आहेत त्या डिस्प्युटेड आहेत. आणि म्हणून माझी हीच भावना आहे की हे डिस्प्यूट जर संपलं संस्थांमधलं, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जायची आवश्यकता नाही, तर मुलं याच्यामध्ये भरडली जाणार नाहीत. हा माझा स्पष्ट हेतू होता. सर, दुसरीकडे मराठी भाषा चे तुम्ही तर खरं मंत्री आहात, मराठी शाळांचा टक्केवारी कुठेतरी घसरत चाललेली आहे, त्यामुळे बऱ्याच शाळा बंद करण्याच्या वाटेवर देखील पाहायला मिळतात. मी त्याचा देखील उल्लेख केला की मराठी भाषेच्या ज्या शाळा आहेत याच्यामध्ये पालकांमध्ये देखील अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे आणि तो होणं गरजेचं आहे. कारण शेवटी विद्यार्थी त्या शाळेमध्ये घालायचे की नाही हे शासनापेक्षा पालक ठरवत असतात. आणि अशा अनेक शाळा आहेत ना, माझ्या मतदारसंघातली दामले विद्यालय नावाची नगरपालिकेची एक शाळा आहे, तिथे आजही 10वीपर्यंत 1400 मुलं आहेतच ना. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की मराठी शाळेमध्ये विद्यार्थी येत नाहीत. मराठी शाळेमध्ये विद्यार्थी न येण्याचं कारण पालकांचा ओढा हा शहराकडे लागलेला आहे आणि तो कदाचित बदलण्यामध्ये आम्ही सगळे लोक कमी पडतोय. त्याच्यामध्ये आपण जर चळवळ उभी केली तर ते देखील होऊ शकतं. सर, मागच्या सरकारमध्ये तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते, त्यांच्या कार्यकाळातल्या जवळपास 3200 कोटींच्या कंत्राटांना आता स्थगिती मिळालेली आहे टेंडरिंग प्रोसेसला. खरं तर संजय राऊत त्याच्यावरती म्हणतात की एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये जे काही भ्रष्टाचार झालेत ते फडणवीस आता थांबवत असतील तर फडणवीसांचं अभिनंदन म्हणून. नाही, फडणवीस साहेबांना अशा पद्धतीनं अभिनंदन करून कोणाला जर असं वाटत असेल की फडणवीस साहेबांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दुरावा निर्माण होईल तर तसं काही होणार नाही. ज्या काही गोष्टी जर चुकल्या असतील किंवा अन्य काही गोष्टी झाल्या असतील तिथं आमचे आरोग्यमंत्री पण आहेत ना, प्रकाश आंबेडकर साहेब हे आरोग्यमंत्री आहेत, ते देखील त्याच्यामध्ये लक्ष घालतील. मात्र गेल्या काही दिवसांपासून जे अशा पद्धतीचे जे काही टेंडर आहेत ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न होतो असं म्हणायचं का? कारण की मला असं अजिबात वाटत नाही. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी आज पुन्हा एकदा पुढच्या टर्मसाठी 3 महिने झाले मला उद्योगमंत्री होऊन कुठेही CMOचा हस्तक्षेप, CM साहेबांचा हस्तक्षेप, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आमच्या विभागांमध्ये नाही आहे ना, म्हणून फ्रीली एवढे काम करू शकतो आम्ही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत काही लोक जी सकाळच्या बातम्या पुरवतात त्याच्या सगळ्याचवर तुम्ही विश्वास ठेवू नये असं माझं एक आपल्याला विनंती आहे. संजय राऊत असंही म्हणतात की पुन्हा एकदा तुम्हाला मातोश्रीच्या दारावरती यावं लागेल. कोण म्हणालं? संजय राऊत म्हणतात. न्यू एजुकेशन पॉलिसी को लेकर सर ते जाऊ दे. लगातार विरोध कर रहे हैं, बोल रहे हैं कि हिंदी को जो है न्यू एजुकेशन पॉलिसी के जरिए तमिलनाडु में जो है इम्प्लीमेंट करने की कोशिश कर रही है केंद्र सरकार, इसका वो विरोध करते हैं. नहीं, इसमें मैंने जो उसका इन्फॉर्मेशन लिया है, अभी हम महाराष्ट्र में काम कर रहे हैं पॉलिटिकली,
महाराष्ट्र की मातृभाषा मराठी है, तो मराठी को बढ़ावा देने के लिए जो मेरा डिपार्टमेंट है, मराठी भाषा डिपार्टमेंट है, वो काम कर रहा है। और हिंदी में बोलना है नहीं बोलना है, हिंदी तो अपनी राष्ट्रभाषा है, तो अगर मातृभाषा आगे जानी चाहिए तो वो करना ही पड़ेगा, क्योंकि हर एक स्टेट में लैंग्वेज डिपार्टमेंट है। और राष्ट्रभाषा जो है वो बोलने के लिए कोई अगर बंधन लाता है वो भी अच्छी बात नहीं है, क्योंकि मातृभाषा हमारी जैसी मराठी है, वहाँ की जो रहेगी उसको बढ़ावा देना, उसको अभी है उससे बढ़ाना, ये हम सबकी जिम्मेदारी है, लेकिन राष्ट्रभाषा का अपमान करना भी उचित नहीं है। सर 27 फेब को आप एक जीआर निकालने वाले क्या आपने बताया कि जीआर निकला क्या है सर? नहीं, वो जीआर हम ऐसा निकाल रहे हैं कि जो हमारे संस्था चालक है, जो हमारे एजुकेशनल इंस्टीट्यूट है, उस इंस्टीट्यूट में जो हम 27 फरवरी को मराठी भाषा गौरव दिन मनाते हैं, तो हर एक संस्था में मनाया जाना चाहिए, ये हम जीआर निकाल रहे हैं। सर मराठी भाषा आदित्य ठाकरे को जो है तुम्ही एक नवीन जीआर काढताय, काय नेमकं आहे कशा पद्धतीचं? मराठी भाषा गौरव दिन आपण कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरा करतो आणि मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा ताकदवार बनवण्यासाठी शालेय शिक्षण विभागामध्ये, माध्यमिक शिक्षण विभागामध्ये, उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला गेला पाहिजे, हे आम्ही परिपत्रक पुढच्या 15-20 दिवसामध्ये जारी करू। खबर ऐसी आ रही है कि आदित्य ठाकरे को लीडर ऑफ ऑपोजिशन बनाया जाएगा, ऐसी खबर है आदित्य ठाकरे। जबकि उनके अभी यूबीटी में क्या हो रहा है मैं कैसे बोलूँ ना। सर विपक्ष के विपक्ष के पास आंकड़े ही नहीं है उतने बनाने के। नाही, मी काल पण सांगितलं की संख्याबळ नसताना असताना विधानसभेचं विरोधी पक्षपद द्यायचं की नाही हे विधानसभेचे अध्यक्ष ठरवत असतात, आणि विधानसभेचे अध्यक्ष हे नियमावली बघून काम करणारे आमचे एक ज्येष्ठ सहकारी आहेत, त्याच्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील। पवार गुट से जो है उद्धव गुट ने अभी कोई चर्चा नहीं की है, लेकिन आदित्य ठाकरे का नाम सबसे आगे चल रहा है। ऑल्दो उनके पास विपक्ष के नेता के तौर पर नंबर नहीं है पूरे महाविकास आघाड़ी के पास, क्या कहेंगे ऑपोजिशन लीडर के? नहीं, मेरे ख्याल से जब हमारी विधानसभा की चुनाव हो गया था, तब सीएम के लिए भी ऐसे आगे नाम बहुत महाविकास आघाड़ी के चल रहे थे। उसके बाद क्या हो गया आपको पता है। सर 100 दिवसाचा कार्यक्रम सरकारकडनं आखण्यात आला, परंतु त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटाकडनं एक शॅडो कॅबिनेट तयार केलेली आहे। शॅडो कॅबिनेट काय आजच राज्यामध्ये किंवा देशामध्ये होते अशातला भाग नाही, त्या पक्षाच्या नेतृत्वाची ती एक सिस्टीम असते की जर सरकार असेल तर शॅडो कॅबिनेट द्यायची, आणि हा प्रकार काय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालेला नाही। मी देखील काही काळापूर्वी ज्यावेळी मंत्रिपदावर नव्हतो आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, त्यावेळी देखील आम्ही शॅडो कॅबिनेट म्हणून काम केलं ना। अशा शॅडो कॅबिनेटचा किती फायदा होतो, कारण की या अगोदर मनसेने देखील असे शॅडो कॅबिनेट काढण्यात आले। नाही, शॅडो कॅबिनेटला जो शॅडो कॅबिनेटमधला मंत्री असतो त्याला डोळे बंद केल्यानंतर कॅबिनेट मंत्री झाल्यासारखं वाटतं, आणि काय चला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।